तिन्ही प्रक्रियामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचाराची एकतर चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे। हे शिक्षणाचं माहेरघर तुम्ही म्हणताय, तर शिक्षणाचं माहेरघर जर हे करतंय तर आय डोंट थिंक इथे स्टुडंट्सला काही अपॉर्च्युनिटीज दिसतील ते की फक्त एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी नाही आहे की तुम्ही कोणाला अपॉइंट करता, पण ह्याच्यावरती स्टुडंट्सवरती काय असर पडणार आहे, कारण तुम्ही असिस्टंट प्रोफेसर्सला हायर करताय। अकॅडमिक परफॉर्मन्सला टाळून फक्त इंटरव्ह्यू परफॉर्मन्सवरती त्यांनी गुणवत्ता यादी बनवली। तर तुम्ही गुणवत्ता यादी कशी बनवली याची संपूर्ण डिटेल्स आम्हाला द्या। तुम्ही कास्ट बेसिसवरती क्वालिफाईड व्यक्तीला जर तुम्ही घेत नाहीयेत आणि तुम्ही दुसऱ्या कारणामुळे तुमच्या फक्त ओळखीच्या लोकांना तुम्ही ठेवतात त्याच्यावरती पण ॲट्रॉसिटीज लागू शकतात। पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ गेले 10 दिवस झाले ह्या विद्यापीठामध्ये धरणे आंदोलन चालू होतं आणि ते आंदोलन मी स्वतः देखील इथं येऊन कव्हर केलं होतं। आज त्या आंदोलनाचा 10वा दिवस आहे आणि त्या आंदोलनाचं असं म्हणणं होतं की 1 कोटी दिले तर प्रोफेसर जो आहे किंवा जो प्राध्यापक आहे तो या युनिव्हर्सिटीमध्ये निवडला जातो, म्हणजे त्याच्या परीक्षा त्याला द्यायची गरज नाही किंवा तो तितक्या त्या पोझिशनसाठी तेवढा व्हॅलिड आहे की नाही तेही बघायची गरज नाही। आणि गेल्या 10 दिवसापासून हे आंदोलन चालू होतं, परंतु आज म्हणजे 10व्या दिवशी आता या सगळ्या म्हणजे आंदोलनाची सगळी साखळी होती, इतके दिवस चालत होती आणि 10व्या दिवशी आज तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकतायत एका व्यक्तीपासून हे आंदोलन सुरू झालं होतं। आज कमीत कमी 150 ते 200 लोक या पूर्ण परिसरात आले होते। आता या परिसरात इथं बसलेले आहेत, त्यांचे आंदोलन आहेत, आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया काय मागणी आहे। दादा, काय मागणी आहे? आज एवढे लोक जमा झालेले आहेत, काय तुमचं म्हणणं आहे? एकूण आमच्या 9 मागण्या आहेत। पहिली मागणी जी आहे की बाबा महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, मी डॉक्टर हर्ष गायकवाड अधिसभा सदस्य आहे आणि मी तक्रार केलेली असताना विद्यापीठानं म्हणजे तक्रार करून सुद्धा गोष्टी ऐकल्या नाहीत म्हणून आम्ही इथे बसलेलो आहोत। तर त्यापैकी 9 मागण्यापैकी प्रामुख्याने पहिली आहे जे अनुदानित पद आहे गरवारे कॉलेजचं महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, त्यामध्ये आम्ही एवढं म्हणलं होतं की गुणवत्ताबाबत आम्हाला तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, तर तुम्ही गुणवत्ता यादी कशी बनवली याची संपूर्ण डिटेल्स आम्हाला द्या। तर ते म्हणतायत की पहिल्यांदा मला म्हणले त्यांनी की तुम्ही ह्यामध्ये त्रयस्थ आहेत। मग माहिती अधिकाऱ्यामध्ये माहिती मागल्यानंतर ते म्हणतायत की आमच्याकडे त्याबाबतचे सगळे कागदपत्रे आमच्याकडे नाहीत। मग प्रश्न उठतो की जर समजा तुमच्याकडे कागदपत्रे नाहीत तर तुम्ही मान्यता कशी दिली? दुसरी गोष्ट, संस्था स्वतः लिहून देते ती संस्था की पहिले 3 दिवस तिथे दिव्यांग प्रतिनिधी जो सिलेक्शन कमिटीचा भाग आहे तो नव्हताच, तरीसुद्धा विद्यापीठ म्हणतं की दिव्यांग प्रतिनिधी पूर्ण वेळ होता म्हणून ते मान्य करून त्या कमिटीला मान्यता देतं। दुसरी केस आहे राजगड शिक्षण संस्था, त्या संस्थेनं स्वतः लिहून दिलेलं आहे की आमची प्रक्रिया रद्द करा। असे असताना विद्यापीठाने 9 महिन्यानंतर त्या प्रक्रियेला मान्यता दिलेली आहे। आणि तिसरं महत्त्वाचा विषय आहे नगरच्या संस्थेमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस गेली। सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की बाबा विद्यापीठाने यामध्ये आपलं त्रयस्थ ठिकाणी मुलाखती घेऊन करावे का, म्हणजे विद्यापीठाने निगराणीखाली प्रक्रिया पार पाडावी। विद्यापीठ स्वतःसाठी मात्र अकॅडमिक परफॉर्मन्स व इंटरव्ह्यू परफॉर्मन्सनुसार गुणवत्ता यादी बनवतं, परंतु नगरसाठी त्यांचे काही उमेदवार त्यात बसत नव्हते म्हणून अकॅडमिक परफॉर्मन्सला टाळून फक्त इंटरव्ह्यू परफॉर्मन्सवरती त्यांनी गुणवत्ता यादी बनवली, जे की आपल्या शासनाचा आदेश आहे 2019चा GR आहे, राजपत्रामध्ये प्रसिद्ध आहे, त्यामध्ये अनुसूची 7 नुसार की त्यामध्ये अकॅडमिक परफॉर्मन्सला सर्वाधिक मान्यता दिलेली आहे। असे असताना त्यांनी शासनाच्या आदेशाचं पण अवमूल्यन करून फक्त त्यांना हवं ते कॅन्डिडेट घेण्यासाठी इंटरव्ह्यू परफॉर्मन्सवरती इंटरव्ह्यू गेलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, बोडके सर म्हणून आहेत आमचे इलेक्ट्रॉनिक सायन्सचे BOS मेंबर आहेत, ते BOS चेअरमनला ते इलिजिबल आहेत, पण BOS चेअरमन पद खाली असल्यामुळे कन्व्हेनर पद भरण्यात येतं। कन्व्हेनर पदासाठी सध्याची व्यक्ती अपात्र आहे, परंतु ती गोसावी सरांची निकटवर्ती असल्यामुळे ते त्यांना कंटिन्यू मेंटेन करत आहेत। मग आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे की बाबा पात्र उमेदवाराला तुम्ही द्या ते, पण गोसावी सर म्हणतात की तो माझा अधिकार आहे। तर ह्या सर्व गोष्टी गोसावी सरांनी व काळकस आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे 9000 प्राध्यापकापैकी टोटल पुणे विद्यापीठ संलग्न महाविद्यालयाच्या 5000 प्राध्यापक हे नॉन ग्रँटेडवरती काम करत आहेत। त्यासाठी एक कमिटी फॉर्म करण्यात आली होती, त्याचे अध्यक्ष आहेत पराग काळकर जे प्रो VC आहेत। प्रो VCंनी 3 वर्षापासून ते अहवाल दाबून ठेवलेला आहे, तो सादर केला जात नाही।
तर त्यासाठी आमच्या मागण्या आहेत की बाबा तुम्ही पदाचे गैरवापर करणे थांबवा व आपल्या यथोचित मागण्या मान्य कराव्यात, ह्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहे. ताई, जसं आपल्याला माहिती आहे की सावित्रीबाई फुले ही जी विद्यापीठ आहे हे गेल्या बऱ्याच दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये नाव सगळ्यांसमोर येतं आहे आणि शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जातं पुण्याला. तरी सुद्धा आता ही नवीन कॉन्ट्रोवर्सी आपल्या सगळ्यांसमोर आहे. तर तुम्हाला काय वाटतंय की ह्या विद्यापीठामध्ये म्हणजे हा जो काळा कारभार आहे हा बंद पडणार आहे की नाही, का हा असाच चालू राहणार आहे? नाही, मला तर वाटतं की म्हणजे शोकांता वाटते की आज सावित्रीबाई फुले म्हणून विद्यापीठाला नाव देऊन विद्यापीठाला नाव देते वेळेस पण आमचे आंदोलन झालं, त्यावेळेस सावित्रीबाई फुले म्हणजे हे झालेलं. विद्यापीठाला नाव देताना पण आम्हाला अनेक आंदोलन करावं लागले, त्यावेळेसच सावित्रीबाई फुले म्हणून हे झालं. पण हे अनेक वर्षापासून चाललं आहे, पण हे स्वच्छ कारभार होत नाही, हे शोकांत आहे. आणि नाही होत असेल तर खरोखरच की आज हे सदस्य हर्ष गायकवाड सदस्य आहेत, असं नाही की बाबा साधी गोष्ट आहे किंवा काय. आज डॉक्टर PhD आहेत. म्हणजे असे लोक जरा काढून तुमच्या समोर जरा देत असेल आणि तुम्ही जरा कुठल्याही गोष्टीला त्याचं महत्त्व देत असेल तर खरंच खरं ह्या लायक नाहीत. मी ह्या शब्दात बोलते, लायक नाहीत. ताई, तुम्ही पण आता सध्या आंदोलनामध्ये आहे, तर तुम्हाला म्हणजे तुमच्या हिशोबाने काय वाटतंय की आता ह्या गोष्टीमध्ये कशा पद्धतीने दखल घेतली पाहिजे विद्यापीठाने? ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मी म्हणते की फक्त एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी नाही आहे की तुम्ही कोणाला अपॉइंट करता, पण ह्याच्यावरती स्टुडंट्सवरती काय असर पडणार आहे. कारण तुम्ही असिस्टंट प्रोफेसर्सला हायर करताय, तुम्ही डिसेबल्ड लोकांसाठी कमिटी मेंबरमध्ये तुम्ही त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हला बसवत नाही आहे. आणि सेक्शन 30मध्ये जो 2016मध्ये ॲक्ट आला होता त्याच्या अंतर्गतमध्ये यांच्यावरती कानूनी कारवाई करू शकतात. सेकंड इज की जर तुम्ही कास्ट बेसिसवरती क्वालिफाईड व्यक्तीला जर तुम्ही घेत नाही आहेत आणि तुम्ही दुसऱ्या कारणामुळे तुमच्या फक्त ओळखीच्या लोकांना तुम्ही ठेवतात त्याच्यावरती पण ॲट्रॉसिटीज लागू शकतात. आणि जर हे शिक्षणाचं माहेरघर तुम्ही म्हणताय, तर शिक्षणाचं माहेरघर जर हे करतंय तर आय डोंट थिंक इथं स्टुडंट्सला काही अपॉर्च्युनिटीज दिसतील. कारण जर स्टुडंट्स इथं शिकतात आहेत त्यांना असतं की पुढे जाऊन मला इकडे प्रोफेसर बनायचं आहे, ते लोक ह्या युनिव्हर्सिटीकडे बघणारच नाहीत. आणि आत्ता नुकतेच भरपूर स्टुडंट्स आंदोलन भरपूर करतात आहे, इकडे हॉस्टेल्समध्ये पण भरपूर कारभार चालू आहेत. मग ह्यांचं लक्षच काय कुलगुरू म्हणून. तर आय डोंट थिंक दिस इज द राईट अप्रोच दॅट दे आर डुईंग. आणि इकडे लिगल कारवाई सहित आणि हे लोक जे आंदोलनला 9 दिवसापासून काहीच कारवाई घेत नाही आहेत, म्हणजे ह्यांनी काय समजलंय की राईट टू स्ट्राईक अंडर आर्टिकल 19 जे दिलेलं आहे आंबेडकरांच्या संविधानामध्ये, नॉट ओन्ली आंबेडकर बट ऑल द ड्राफ्टिंग मेंबर्स ऑफ द क्लब होतं, ह्यांचा इतकी रिस्पॉन्सिबिलिटी बनत नाही की तुम्ही कुलगुरू आहात, तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये बसलात, तुमच्या सीटवरती तुमच्यासाठी जरी एक व्यक्ती जरी आला तर तुमचं बाहेर येऊन काम आहे की बाबा काय प्रॉब्लेम आहे, एकदा आन्सरेबिलिटी करणार. आणि जर हे आन्सरेबिलिटी ते घेत नसतील तर आम्ही आमची पद्धत वागू. हे आंदोलन ज्यांनी सुरू केलं होतं आपण त्यांच्याशी पण बोलून जाणून घेऊया. दादा, आता 10 दिवस झाले तुम्ही इथं बसलेले आहेत, इथंच फट्टा टाकून तुम्ही रोज बसताय, आता माहिती आहे आम्हाला, तुमचे व्हिज्युअल्स पण आम्ही रोज पाहिलेत. तर अजूनही त्या लोकांनी तुमची दखल घेतली नाही किंवा तुम्हाला येऊन भेटलेले पण नाही आहे? मी ज्यावेळेस पहिल्या दिवशी आंदोलन चालू केलं होतं त्या दिवशी कोणी असं दखल घेतलेली नाही. त्यांना वाटलं की आमरण उपोषण असेल म्हणून पहिल्या दिवशी फक्त एक परीक्षा विभागाचेच प्रभारी संचालक प्रभाकर देशे यांनी आमच्याशी बोलणं केल्यानंतर त्यांना असं समजलं की आम्ही त्यांना सांगितलं की संबंधित तिन्ही प्रक्रियामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या भ्रष्टाचाराची एकतर चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि संबंधित कॉलेजची भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशी आमची मागणी ठामपणे होती. पण त्यांनी सांगितलं की संबंधित तिन्ही महाविद्यालयाची एक चौकशी समिती नेमून आपण तिन्ही महाविद्यालयाची भरती प्रक्रिया रद्द करू आणि कायदेशीर कारवाई करू असं सांगत होते. पण कायदेशीर कारवाई म्हणजे नेमकी काय, 200 रुपयाची जर फाईन मारून जरी ती कायदेशीर कारवाई होत असेल तर हे भ्रष्टाचार तो वाढतच जाणार हे आम्हाला संशयास्पद दिसून होतं. आणि विद्यापीठाचे कुलगुरू म्हणतात की माझ्या पद्धतीने मी करतोय, तुम्ही किती दिवस हे आंदोलन करा, माझा काही फरक पडत नाही, अशा प्रकारचे एक कुलगुरू बोलले हे. कुलगुरू स्वतः बोललेले आहेत. आणि कुलगुरूंना याच्या पाठीमागे कोणाचा तरी आधार आहे असं दिसून येते. आणि एका दिवशी आम्ही असंच बसला ना, आंदोलनाचा 7वा दिवस चालू असताना एक राजभवनमधला अनधिकृत व्यक्ती आला आणि तो डायरेक्ट कुलगुरूच्या विरोधात तुम्ही आंदोलनाला बसता का म्हणून अंगावर गाडी घालत होता. अशा प्रकारचा एक गंभीर प्रकार चाललेला आहे. आणि मला बरेचसे असे विद्यापीठामध्ये असे गाड्या 4 व्हीलरमध्ये फिरतात ज्याला काळे काच लावून आहेत, जे गुते म्हणजे कॉन्ट्रॅक्टर घेतात या विद्यापीठातला. इथं सिक्युरिटी होती ना, पण तुम्ही म्हणताय गाडी वगैरे घालतात. सिक्युरिटी म्हणतात की आम्हाला तसा अथॉरिटी नाही, एखाद्या व्यक्तीने आला आणि मर्डर जरी करून गेला तर आम्हाला पकडायचा अधिकार नाही. मग तुम्ही कशासाठी, तुम्ही विचारला नाही तो प्रश्न? त्यांना विचारलं ना, आम्हाला तसं अथॉरिटी नाही म्हणतात. आमच्याकडे कोणते त्या सिक्युरिटी विभागाचे जे संचालक नेमलेले आहेत भोसले सर, की आमच्याजवळ कोणत्याही प्रकारचं आम्हाला जर एखाद्या कारवाई करायचं असेल तर कुलगुरू म्हणजे कुलसचिवाची परवानगी घ्यावं लागते, त्याच्याशिवाय आम्हाला कोणी हात लावता येत नाही असं सांगतात. आमचं म्हणजे विद्यापीठ एवढं सिक्युरिटीवर खर्च करते पण शेवटी पोलीस प्रशासनाची मदत घेतल्याशिवाय काही काम करत नाही.
काय झालं तर पोलीस प्रशासनाला सांगते की तुम्ही डायरेक्ट पिंजरा गाडी आणा आणि उचला आणि टाका. अशा प्रकारे एक हुकुमशाहीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. विद्यापीठाच्या कुलगुरूला असं वाटतं की लोकशाही नाही, आम्ही एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी चालवतो असं त्यांना वाटते स्वतः. दादा, आता इथं कमीत कमी 150-200 लोक आता जमलेले येतात सगळे आंदोलन करायला, पण आज पण हे आंदोलन आता संध्याकाळी 5-6 पर्यंत चालेल तुम्ही जसं सांगितलं, आणि आजही यांनी दखल घेतली नाही तर पुढं काय? आज जर नाही दखल घेतली तर आम्ही उद्यापासून आमरण उपोषण करणार आहे. आमरण उपोषणामध्ये जर यांनी दखल नाही घेतली तर उद्या आत्मदानाचा इशारा देऊन कुलगुरू आणि परकुलगुरू आणि उपकुलसचिव डावकर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करणार आहे आणि अट्रॉसिटी गुन्हा दाखल करून यांना बेड्या टाकणार आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठ आता शिक्षणाच्या माहेरघरमध्ये असलेलं हे विद्यापीठ, ज्याचं नाव असं आहे की महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या ठिकाणून विद्यार्थी इथं फक्त शिक्षणासाठी येतात, आणि शिक्षणासाठी आल्यावर तुम्हाला काय भेटतं इथं? भ्रष्टाचार. आणि हे आंदोलन गेल्या 10 दिवस चालू आहे आणि तरीसुद्धा याची दखलही अजून घेतल्या गेलेली नाही. म्हणजे आता तरी, म्हणजे इतके लोकही जमल्यानंतर आता तरी या गोष्टीमध्ये दखल घेत आहेत का हे पाहणं अत्यंत गरजेचं राहणार.